नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक. मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य. प्रथम वर्ष वाणिज्य म्हणजेच FY BCom सत्र पहिले. निवड आधारित श्रेयांक पद्धत CBCS म्हणजेच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. 2019 पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता. विषय ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये. विषयाचा सांकेतिक क्रमांक 116D. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयाची ओळख करून घेत असताना सर्वप्रथम आपणास विषयाची उद्दिष्टे समजावून घेणे गरजेचे आहे. ही उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ग्राहकवादाविषयी सामान्य जागरूकता निर्माण करणे, ग्राहकांचे हक्क, जबाबदारी आणि संयुक्त राष्ट्राची भूमिका समजावून घेणे, भारतातील ग्राहक संरक्षण विषयक विद्यमान कायद्याबद्दल सर्वसमावेशक माहिती असणे, विद्यार्थ्यांमध्ये विवादाचे निराकरण करणारी यंत्रणा आणि ग्राहक विवाद हाताळण्यासाठी मूलभूत कार्यपद्धती याबद्दल जागृती निर्माण करणे, ई-कॉमर्स, ई-बँकिंगच्या उदयोन्मुख समस्या आणि इंटरनेट नियमांशी संबंधित समस्या विद्यार्थ्यांना समजावून देणे. या उद्दिष्टांवरून आपल्याला असे सांगता येईल की ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयाच्या प्रथम सत्रासाठी ग्राहकवाद, ग्राहक संरक्षण, ग्राहकांचे हक्क व जबाबदाऱ्या, ग्राहक शिक्षणाची गरज व महत्त्व, ग्राहक संघटनेची भूमिका, भारतातील ग्राहक संरक्षण चळवळ, ग्राहक संरक्षण कायद्याची वैशिष्ट्ये, विविध कायदे, ग्राहक तक्रार निवारण आयोग, तक्रारीची प्रक्रिया, ई-कॉमर्सचे फायदे, मर्यादा, ई-बँकिंगच्या समस्या, इंटरनेटशी संबंधित नियम, त्यातील समस्या, ई-शिक्षण या महत्त्वाच्या घटकांचे सम्यक आकलन विद्यार्थ्यांना कसे होईल याचा विचार या विषयाची रचना करताना केला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रथम सत्रासाठी एकूण 4 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे व या 4 प्रकरणांसाठी एकूण श्रेयांक 3 निर्धारित केलेले आहे. प्रकरण पहिले ग्राहक संरक्षण, प्रकरण दुसरे ग्राहक शिक्षण, तिसरे प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा 1986, प्रकरण चौथे ई-कॉमर्स. या 4 प्रकरणांचा प्रथम सत्रामध्ये आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयालाच इंग्लिशमध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस एथिक्स असेही म्हटले जाते, CPBE. या विषयात पहिले प्रकरण ग्राहक संरक्षण, कन्झ्युमर प्रोटेक्शन. यामध्ये आपल्याला ग्राहकवाद म्हणजे काय, कन्झ्युमरिझम म्हणजे काय, त्याचा अर्थ, ग्राहकवादाची गरज आणि महत्त्व अभ्यासावयाचे आहे. त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण, कन्झ्युमर प्रोटेक्शन म्हणजे काय, ग्राहक संरक्षणाची उद्दिष्टे,
व्याप्ती आणि ग्राहक संरक्षणाचे महत्त्व सखोलपणे अभ्यासावयाचे आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या, कन्झ्युमर्स राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी याचा सखोल अभ्यास करावयाचा आहे. तसेच ग्राहक संरक्षणासंबंधी युनोची असलेली मार्गदर्शक तत्त्वे सखोलपणे अभ्यासावयाची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण दुसरे, ग्राहक शिक्षण, कन्झ्युमर एज्युकेशन. यामध्ये आपल्याला ग्राहक शिक्षण म्हणजे काय, ग्राहक शिक्षणाची गरज का आहे, ग्राहक शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे अभ्यासावयाचे आहे. तसेच स्वयंसेवी ग्राहक संघटनेची भूमिका काय आहे हे बघावयाचे आहे. ग्राहक संरक्षण परिषदा यांचा अभ्यास करावयाचा आहे. तसेच ग्राहक अभ्यास क्षेत्रातील करिअरसाठी असणारी आवश्यक कौशल्ये कोणकोणती आहेत याचाही अभ्यास करावयाचा आहे. तसेच भारतातील ग्राहक संरक्षण चळवळ कशी सुरू झाली व ती काय आहे याचा अभ्यासही आपल्याला या प्रकरणात करावयाचा आहे. प्रकरण तिसरे, ग्राहक संरक्षण कायदा 1986. या प्रकरणामध्ये आपल्याला भारतात ग्राहक संरक्षणासाठी तयार केलेले विविध कायदे कोणकोणते याचा अभ्यास करावयाचा आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 या कायद्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा अभ्यास करावयाचा आहे. त्याचप्रमाणे कायदेशीर व्याख्या कोणकोणत्या आहेत याचाही अभ्यास करावयाचा आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची उद्दिष्टे, तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोग काय आहे, या आयोगाची रचना कशी केलेली आहे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अधिकार क्षेत्र कोणते आहे, तसेच या आयोगाचे असणारे विविध अधिकार व ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कार्य अभ्यासावयाचे आहे. तसेच ग्राहक तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया व तक्रार हाताळण्याची प्रक्रिया कशी आहे याचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. प्रकरण चौथे, ई कॉमर्स. या प्रकरणात ई व्यवहार म्हणजेच ई कॉमर्सचे फायदे, त्याचे महत्त्व हे अभ्यासावयाचे आहे. त्याचप्रमाणे ई कॉमर्सची गरज का आहे, आवश्यकता का आहे याचा अभ्यास करावयाचा आहे. ई कॉमर्सची व्याप्ती कुठेपर्यंत आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ई कॉमर्सचा समावेश आहे याचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. ई कॉमर्सच्या मर्यादा कोणत्या आहेत याचाही अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. ई शिक्षण म्हणजे काय या संकल्पनेचा अभ्यास या प्रकरणात आपण करणार आहोत. इलेक्ट्रॉनिक बँकिंग मध्ये ग्राहक संरक्षण, तसेच ई कॉमर्स मध्ये असलेल्या अलीकडील उद्योन्मुख संकल्पना कोणकोणत्या याचा सखोल अभ्यास आपण चौथ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही संदर्भ पुस्तकांची यादी प्रकाशित केलेली आहे, ती आपण बघणार आहोत. ग्राहक दर्शन हे पुस्तक असून याचे लेखक आहेत बिंदू माधव जोशी. अखिल भारतीय ग्राहक पंचायत या प्रकाशनाचे ते आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम हे ए.डी. घरे एस.एस. या लेखकाचे पुस्तक असून मुकुंद पब्लिकेशन पुणे येथील आहे. तिसरे पुस्तक ई कॉमर्स अँड इंडियन पर्स्पेक्टिव्ह, लेखक डॉक्टर पी.टी.
जोसेफ. प्रकाशन PHI पब्लिकेशन, न्यू दिल्ली. पुढचे पुस्तक ई बँकिंग इन इंडिया, डॉक्टर RK उपाळ, न्यू सेंच्युरी पब्लिकेशन, न्यू दिल्ली. पाचवे पुस्तक आहे कन्झ्युमर एज्युकेशन अँड एम्पॉवरमेंट, लेखक डॉक्टर SS सिंग, डॉक्टर सपना चड्डा व प्रकाशन अभिजित पब्लिकेशन, न्यू दिल्ली. पुढचे पुस्तक ग्राहक राजा जागा हो, प्रोफेसर GV कायंदे पाटील, चैतन्य पब्लिकेशन, नाशिक. पुढील युनायटेड नेशन्स गाईडलाईन्स ऑन कन्झ्युमर प्रोटेक्शन्स. यात युनायटेड नेशनच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत कन्झ्युमर प्रोटेक्शन विषयी, ते यात सांगण्यात आलेले आहे. तसेच भारतीय सरकारचे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कायद्यानुसार जी माहिती आहे ती द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 मध्ये सखोलपणे आपल्याला बघायला मिळेल. आणि शेवटचे पुस्तक आहे द लॉ ऑफ ई कॉमर्स, डॉक्टर A अलघमदी, ऑथर हाऊस, मुंबई यांचे आहेत. या सर्व पुस्तकांपैकी काही पुस्तक तुम्ही संदर्भ पुस्तकं म्हणून वापरू शकतात. प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती बघावयास मिळेल व त्याचा फायदा तुम्ही तुमच्या ज्ञानात वाढ करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयातील सर्व प्रकरणांची आपण सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे. या विषयासाठी आवश्यक असणाऱ्या संदर्भ पुस्तकांचीही माहिती आपण मिळवलेली आहे. आता आपण या विषयाच्या मूल्यमापन पद्धती आणि या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी कोणते निकष लावले गेलेले आहेत हे बघणार आहोत. प्रथम सत्रासाठी अंतर्गत मूल्यमापन व प्रथम सत्राची अंतिम लेखी परीक्षा ही घेतली जाणार आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी 30 गुण दिलेले आहेत व विद्यार्थ्यांना ह्या 30 गुणांसाठी अंतर्गत लेखी परीक्षा, स्वाध्याय व मौखिक सादरीकरण, यालाच आपण इंटरनल टेस्ट, असाइनमेंट्स आणि प्रेझेंटेशन असेही म्हणतो. ह्या 30 गुणांपैकी विद्यार्थ्याला कमीत कमी 12 गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच प्रथम सत्राची जी अंतिम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे ही एकूण 70 गुणांची असणार आहे आणि ती विद्यापीठ परीक्षा असणार आहे व या 70 गुणांपैकी विद्यार्थ्याला कमीत कमी 28 गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजेच अंतर्गत मूल्यमापनात 30 पैकी 12 गुण व लेखी परीक्षेसाठी 70 पैकी 28 गुण मिळाले म्हणजे त्याला 40% मार्क्स मिळालेले आहेत आपण असं समजू शकतो व तेव्हा तो उत्तीर्ण होऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अंतर्गत मूल्यमापनातील 30 पैकी कमीत कमी 12 गुण तुम्हाला मिळायला हवे, तेव्हा तुम्ही पास होणार आहात. तसेच लेखी परीक्षेतही 70 पैकी 40% म्हणजे 28 गुण मिळवणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये, कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस एथिक्स CPBE या विषयाच्या प्रथम सत्रातील सर्व प्रकरणांची माहिती आज आपण मिळवलेली आहे. त्याचप्रमाणे या विषयासाठी उपलब्ध असलेल्या विविध संदर्भ पुस्तकांची माहिती आपण मिळवलेली आहे. तसेच प्रथम सत्रासाठी असणाऱ्या मूल्यमापन पद्धतीचाही आपण येथे उहापोह केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पहिले प्रकरण ग्राहक संरक्षण याविषयी माहिती मिळवणार आहोत. धन्यवाद.